भिवंडी इलाके में बढ़ते गौमांस की तस्करी को लेकर राष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ताओं ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक शिवाजीनगर को दिया शिकायत पत्र। कहा, अगर इस मामले को लेकर गंभीरता नहीं दिखाती पुलिस तो उतरेंगे हम सड़क पर। देखिए खबरें आज भी के लिए मुंबई ब्यूरो रिपोर्ट। सर, आज आप शिवाजीनगर पुलिस स्टेशन में सामने देखिए। आप आए हुए हैं, क्या कारण है और क्या आपने निवेदन दिया है? शिवाजीनगर पुलिस स्टेशन में यहाँ के सीनियर वरिष्ठ पुलिस जो पीआई है देशमुख साहब, उनको हमने निवेदन पत्र दिया है कि यहाँ पे गौ तस्करी शिवाजीनगर में बहुत जोरों जोरों में चल रही है और दूसरा बुच्चड़खाने काफ़ी जगह पे खुले हुए हैं। तो हमारा यही निवेदन था उनसे, जितने भी बुच्चड़खाने हैं जो गौ मांस की दुकानें चल रही है उनको बंद किया जाए। अगर नहीं बंद करते हैं और गौ जो तस्करी अगर यहाँ पे नहीं बंद होती है तो राष्ट्रीय बजरंग दल ज़्यादा से ज़्यादा संख्या में उतर कर यहाँ पे भारी से भारी आंदोलन करेगा। यही हमारी विनती, हमने उनको अभिनंदन दिया हुआ है। क्या आश्वासन मिला उनकी तरफ से? उनकी तरफ से देशमुख साहब ने आश्वासन दिया है कि शिवाजीनगर ये पट्टे में कि जितने भी जो बुचड़खाने अगर उनको अगर मालूमात होती है उसकी, तो उसके बारे में वो दुकानों को बंद कराएंगे और गौ तस्करी की अगर उनको इन्फॉर्मेशन मिली तो भी वो बंद कराएंगे। ठीक है। जय श्रीराम। मानकोर शिवाजीनगर भिवंडीमध्ये मध्ये जे गो तस्करी आणि म्हणजे गोमांस जे मोठ्या प्रमाणात विक्री पण चालू आणि तस्करी पण मोठ्या प्रमाणात चालू आहे इकडे। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं पण काही कारवाई झाली नव्हती आणि इथे मोठे लोक म्हणजे बाहेर गावातून म्हणजे नाशिक मालेगाव इथून जो गोमांस येतं आणि हे इथून म्हणजे या शिवाजीनगर परिसरातून सगळे पूर्ण मुंबईच्या जे छोटे दुकान आहेत त्यामध्ये ते पाठवलं जातं। त्यामध्ये मोठे लोक आहेत, त्यामध्ये वसीम कुरेशी आहे, परत सुलेमान कुरेशी आहे, आसिफ कुरेशी आहे, शमशेर कुरेशी आहे। असं आम्ही मध्ये एक निमंत्रण म्हणजे निवेदन दिलं आहे साहेबांना आणि त्यामध्ये ॲड्रेससुद्धा पत्तासुद्धा दिला आहे त्यांना की त्यांच्यावर कारवाई करावी लागते। हेच निवेदन आहे। लोग आए हुए हैं निवेदन देने के लिए, क्या पूरा मुद्दा है और किस तरह से देखते हैं इस गौ तस्करी को लोग? आप इथे आम्ही जे आलेलो आहेत वरिष्ठ पोलिसांकडे ॲक्च्युली जे गोमांस सप्लाय होते आणि गोरक्षकांच्या गाड्यातून ते सप्लाय होते त्या संदर्भात आम्ही सिनियरना निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर कारवाई लवकरात लवकर केली जावी, नाही तर आमच्या बजरंग दलतर्फे राष्ट्रीय बजरंग दलतर्फे आम्ही आंदोलन करू, हे आम्ही सिनियर वरिष्ठांना आम्ही इथे सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर कारवाई किती दिवसांना आश्वासन दिलेलं आहे, काय होणार त्याच्यानंतर तुमच्या काय हे पावलं उचलणार होतं? त्यांना आता त्यांनी नाही झालं तर आम्ही तेवढ्या याच्यात सगळे बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषद सगळे आम्ही आंदोलनासाठी उतरू। माहिती के अनुसार रोजची 4 ते 5 गाड्या प्रायव्हेटमध्ये तस्कर होतात आहे आणि या संदर्भ पोलीस स्टेशनला माहिती नाही का? माहिती तर सगळंच असतं पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं की आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही निभवतो आहे आणि त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर त्याच्यासाठी आम्ही ती पुढे कारवाई करण्यासाठी त्यांना आम्ही उद्विग्न करू। तर याप्रमाणे समजा कारवाई नाही झाली तुम्ही रोडवर उचलून तर गाड्या पकडणार का? हो। राष्ट्रीय बजरंग दल, आंतरराष्ट्रीय महिला परिषदही आता याच्यामध्ये भाग घेणार आहेत, कारण का जे गोमांस चाललेलं आहे ते कोणीही सहन करू शकत नाही। गाय मारणं हे आपल्यालाही माहिती आहे की हा गुन्हा आहे आणि तरीही तो चालतो आहे, तर तिथे कुठे ना कुठे महिलाही उतरतील ह्याचं मी आश्वासन देतो। गोरक्षकाच्या गाड्या वापरतात।